वाटते या बुड्याला तेच पाहिजे म्हणून तू जोईवी येत नाही बाय. हा, मी काय त्याच्या काय एवढा लालची आहो काय? समजतच नाही बा तुले. अरे म्हणजे असं बसलं उठलं प्रेमाच्या गोष्टी. हा, काय करा काय नाही पुढे याचा विचार करावा लागेल ना आता आपल्याला. त्यासाठी म्हणतो मी तुले. तुम्ही नका शिकत जाऊ बरं मला. तुमचं मला माहित असते काय असते तर तुम्ही बरोबर घेता. प्रेमानं आडी घेता. मग मला काय माहित नाही, काय समजत नाही का मला? नाही ना, तो विषय मी काय डोक्यातूनच काढलेला आहे आता. मी त्याच्या नांदीच नाही लागत तुला सांगतो. हा, त्या विषयावर मी बोलणार बी नाही आता, काहीच नाही. पाहिजे बरं. नाही तर मग कसं तुम्ही म्हणता काही करता काही. नाही ना आता पुढे काय करावं लागते याच्यावर बोलू आपण. पुढे काय करायला लागते याचा जर विचार असता तुम्हाला तर एवढ्या पैशाचं काजू बदाम आणि पिस्ता आणलाच नसता. डांगऱ्या खायले जुगुजुगू पुरवले असते पैसे. एक तर आपला जो लहान लेकरू आहे त्याचा विचार केला असता. असं डांगऱ्याने खात बा माणूस. आली ना चूक माझ्या लक्षामध्ये. आता किती मला बोलशील तू टोचून. हा, मी नाण्याला नव्हतं पाहिजे ते, पण कसं झाली गडबड माझ्या ना आता. हा, चुकलं माझ्या. मी माफी मागतो तुले बस. हा, माफ कर मला. काय म्हणता माफी मागतो चुकलं माया? आता एवढी मोठी चूक केल्यावर काय आता वापस घेते का? तर सामान कितीचं आहे ते? 4-5 हजाराचं. कुठे नसते आपल्याला 4-5 हजार रुपये कामात आले. आता झाली चूक माझ्या ना, पण आता पुढे कसं लाईन लागेन आता आपल्याला. हो, तुला मी एक गोष्ट सांगतो. तू आहे की नाही, बाबा आले माफी माग. आपला काया पालट होते. हो, तू आहे की नाही, बाबा सोबत गोड गोड बोल. जाय त्याले भाऊजी म्हणा माफ करा म्हणा मला. तुम्ही सांगायच्या अगोदरच केलं बापा मी ना ते. माही चुकी माझ्या लक्षात आली ना की मी लय बोलली बापा तुमच्या भावाले. लय काहीच माही बोलली मी. पण कसं आम्ही गेलती ना, पण कसं तुमचा भाऊ तर मानत नाही ना बापा. मला की नाही असं हाकलूनच लावते. जाय म्हणते वाटून तू. काही माफी नको मागू. मानात आले माफी माग तू. कसं आहे हे दिवस लय वाईट आता आपल्यावर. लय खरंच ना. एक तर कामधंदा तू याच्यानं होणार नाही, कामधंदा माझ्यानं होणार नाही. आपण थकील जीव आहो. कसं करशील सांग तू आता. तुमच्या नात्याला त्या उशा घोपराले तुम्ही मागा माफी. मी त्याला गेले नाही माफी मागत. मी तुमच्या भावाला वाटलंच तर माफी मागेन डबल. 7 खेप मागेन, पण त्याला नाही बापा. बरं बा, मी मानात आले मी स्वतः जाऊन माफी मागतो. पण तू मा भावाला जाजो. म्हणा भाऊजी माये चुकलं. आता याच्या पुढे अशी गलती होणार नाही. ढमुक बोलतो त्या बरोबर. ते भलाय तसं म्हणा तुम्ही. मी मागतो तुमच्या भावाला माफी. वाटलंच तर बापा पाया पडतो त्या बुड्याच्या. म्हणून मला माफ करा बापा. माझ्या नाता डबल अशी चुकी होणार नाही. वाटलंच तर तुम्ही आमच्या याच्यात चाला म्हणून बापा. मी तुम्हाला खाऊ पिऊ घालतो बस. काही करून तू मानलाच पाहिजे. कसं आहे आपल्याला घर बी पाहिजे, 4 एकर वावरही पाहिजे. तर आपलं चल्डूल चालते समोर. नाहीतर मग काही खरं नाही. आपल्याला उपाशीच मरायला लागेल. हो, आता तर पोटात अशी कोरड पडलती की बस काय सांगा. हो ना बापा, आपल्याला घरातून काढून दिलं त्यापासून तर मी ना सकाळ बापा जिंदगीत नाही पाहिला. कसं वन फिरा लागलं बापा. भाकरीसाठी कुटकेसाठी द्या रे पण कोणी ऐकत नाही बापा. अशा परिस्थितीत समजलं म्हणजे आता हे असं रस्त्यावर आपल्याला कसं झपा लागून राहिलं, खाय प्या लागून राहिलं. काय परिस्थिती आहे का हे? पण आता आपल्याला हेच परिस्थिती बदलून आहे. त्यासाठी भावाची माफी, नाताची माफी मागा लागेल. तर हा काळ बदलेन आपला. नाही तर तशी काही बदलत नाही. आणि पियासोबत थोडासा कसा बदल. असं तुला राग नको येऊ देत जाऊ. गोड गोड बोलत जाय मिठ्ठू सारखी. अशी तू म्हणजे अशी हे नको करत जाऊ. आता मी बदलला ना बापा माझा स्वभाव. आता नाही की मी तशी पहिले होती तशी नाही ना. लय फरक पडला माझ्यात. आता मला राग येत नाही काहीच नाही बापा. जसं कोणी म्हणेन तसंच मी हाव जी कोणाला उर्मटपणे बोलत बी नाही. दे ना मग, चाल ना मग. एक पप्पी होऊन जाऊ दे ना मग आता. खावा आता कसं प्रेमानं का आलं की नाही त्याच्यावरच. मला माहित होतं ना तुम्ही कसं प्रेमानं उदर बोलसान आणि मग देसान झटका. मला का माहित नाही का? समजते मला सगळं. मी काही एवढी काही भंडू नाही काही. आता काय होतं, जाऊ दे ना. आता दे ना. आता आठवण आली मुले. दे ना मग एकदा होऊन जाऊ दे. ते नाटकं बंद. पण आपण रस्त्यावर राहून राहिलो याचं का जरा काही भान ठेवत जा. आपलं जा घर होईन की नाही मग ता विचार करू आपण. आता नाही येणारे जाणारे पाहतात आणि आपण अजून रस्त्यावर येलाव की नाही तर अजून लोक कसे लपू पाहत असतात. याचं काय सुरू आहे, काय करतात हे लोक. मजा पाहत असतात. तुम्हाला समजत नाही ते. बरोबर आहे. बाया माया इकून तिकून येतात जातात. बरं आहे. नको देऊ बाबा. पण मग एक पप्पी तर दे मग. पप्पी काही नाही. बरं झपा बरं मोकाट्यानं. सकून मी लवकर अजून उठणं आहे ना मग. हो बाबा झप.
झाबरू काय म्हणते झांगू बुडा? मोठा आबा काय नाही म्हणत, घरी जातो म्हणत. मी म्हटलं काही जाऊ नका आता, राहा अजून 8-10 दिवस हटी सास, आखाडे मकाडे झाल्यावर जाता. अरे बा झांगू बुडा आहे तुझ्या सोबत, तर तुले कसं आधार आहे आड्यानी, त्याच्यामुळे तुझ्या जो येऊन नाही राहिला. आता अदलोक आला तुझ्यासोबत भांडण करायले ना, ते तर मला समजते. हा कसा आहे डॅनी बुडा तर मा आबा भांडण करायला आला असता, पण मोठ्या भावाला घेऊन राहिला ना मा मोठ्या आबाले, म्हणून येऊन नाही राहिला भांडण करायला. आणि अदलोक तर बापा कुस्ती झाली असती आमची. बुड्याले काही जाऊ देऊ नको तू सोयाबीन निघेपर्यंत. तदलोक ठेव झांगू बुड्याले. तदलोक कसं वातावरण कसं दबते, मग गरमागरमी राहत नाही, शांत होते वातावरण. हे वातावरण शांत होणार नाही. अरे बापा डॅनी बुडा मा आबा जरी शांत झाला तरी बुडी बैकून देईन ना. तुमच्या नातानं असंच केलं, वावरच घेतलं, घरच घेतलं. कांडी नाही का, कांडी फिरवून ना ते कमली, ते बाबा नाही तुम्हाला माहित नाही का. आताच तर ते विचारा शांताराम मोरे का कुठे पाहिली आपण. ते तर बावन आहे सायाची खोपला फिरून राहिली ते. आता मुंशीरामनं पुरी रावली व्हायच ना ते वावरात. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. सरपंच काय सांगा तुम्हाला, ते काही खरी नाही नो, चावट पाय चावट. ते डोंगरी काय कोणती स्वतः आहे ते. सांगा बा मग ते कमली चावटपणा सोडून घे दे बुडी, नाही सोडत ना ते बैकून देईन ना डॅनी बुड्याले बाबाले. मग बैकून दिलं बायकोनं, बैकून दिल्या नवऱ्याला तर कधीच म्हणजे जोर येतेच ना. 12 हेल्याला जोर येते. मग बाईनं बैकून दिल्या, बायकोनं बैकून दिल्या, मग बुडा डॅनी बुडा माझ्यासोबत भांडण करणार नाही का. बायकोनं बैकून दिल्या तुम्ही मला सांगा. ते तर होईनच म्हणा. आता बायकोनं बैकून दिल्या तर माणसाला मारा ह्याला जोर येतेच भाऊ. पाणी येते ना कोणी माणसाले. मरकी म्हणजे काय म्हणतात त्याला, कमजोरी एकच असते बाई. हो झांगू बुड्याला काही जाऊ नको देऊ. अटी थांबो म्हणा, अटी साजरा राहा तुम्ही. मी तुम्हाला खाऊ पिऊ घालतो, लागलं तर साहेब 3ऱ्या दिवशी कोंबडा कापत द्या बुड्याला. एखादा चप्पा मेप्पा आणून देत द्या. 2-3 बुडे बसून दिले आपले कोंबडा बनत आणि खातात. आपल्याला होती तेली होती. मग तर अशा कोंबड्या लंब्या होतील माया. रोज जर 3ऱ्या दिवशी कोंबडा कापला तर बे आपल्या जो नाहीत का सरपंचाचो आहे. तू काय टेन्शन घेऊन राहिला, आपल्या जोड नेत जाय, काही खलास होत नाही. खोपीवर खोप काढायची लागलं असतं. अरे वा, कधी लागली तर आपल्याचा कोंबडा उचलून न्यायचा काप्याचा. टेन्शन घेऊ नको तू. घरच्यासारखं आहे आपलं. त्यासाठी काही बी जीव बिहायची रे आपल्या जो झाबरू. बरोबर तुमचे दोघंही साथ आहे म्हणून हे लोक आलं तरी बापा मा तर निघून तरी राहिलं. आता मा मांग कोण आहे बापा, माय बाप नाही कोण नाही. हा डंगऱ्यानं असा तिथं माझ्या लग्न केलं, लेकरू व्हायला गेलं. तुम्ही होते म्हणून मी जिता जरी आहे ना मी जीव दिला असता. कारण की मा लग्न राहिलं, मा आता मा आबाने लग्न केलं, लेकरू व्हायला गेलं. लोक म्हणत नाहीत का टस्टच बोलतात. बेसरा मार्ग खाली पाहा लागते. अपमान होते माणसाचा. अपमानापायी गिल्टी फील करू तुम्ही जीव दिला असता. पण तुम्ही दोघं जण होते सांभाळणारे म्हणून ना जीव नाही दिला. त्याचं काय नाही, टेन्शन घेऊ नको तू. अर्ध्या रात्री हजर राहते यासाठी आम्ही. आणि तुझे लग्न बी देतो यंदा करून का सरपंच. हवरे तुझे लग्न देतो करून यंदा. मा सोयऱ्याचा स्वर्गी आहे या, देतो झमकून तुया. आणि टेन्शन घ्यायचं नाही. कोणती गोष्ट लागली तर आपल्याला मागायची. बिलकुल पैसा लागू काही लागू तुले. त्यासारखे मला सांभाळणाऱ्या म्हणून बापा मी जिथं आहो ना. सरपंच तुम्ही दोघं जण आहे ना, माय बापच आहे तुम्ही दोघं बी. पाय तिकडे आला बुडा, आला रे इकडे. बुडा घेऊन राहिला डॅनी बुडा. हा काल घेऊन राहिला इकडे बुडा. फालतू घेणार ना, फालतू करून बोलीत राहायचे. आता असं तसं काजू नेले, बदाम नेले, आपण का कमी समजतो का. आली आता ताकद वावर आली भाजली ना शिल्लक अडीचा येऊन. या डोंगरेले शिल्लक चबऱ्याशिवाय धंदाच नाही ना. येतेच तो चबरतेच अडीचा येऊन. राम राम बापा रे, हा कोणता दिवस निघला बाप्पा. राम राम म्हणून राहिला. राम राम गडे. हो जाऊ द्या बा, माया लोक चुकलं लिहा. मी त्या कमलीच्या मा बायकोच्या कसं झाशात म्हणजे आलो, तिनं मला बैकून दिलं. माय चूक माझ्या लक्षात आली. पदरात घ्या बा म्हणे. कसं हात जोडून विनंती आहे तुम्हाला, चुकलं माया. अरे हा सरपंच हात अद्भुत चमत्कार आहे बापा. माफी मागून आला डायरेक्ट बुडा. बाप्पा मला काय माफी मागता बाप्पा तुम्ही. आमची कोणती किडी बाग कापली तुम्ही न. आम्ही कोण तुम्हाला माफ करणारी.
झाबरू नातूबा माफ कर बा मला, पाया फोडतो बा मी, तुझ्या पाया फोडतो. असं कसं, अशी माई परिस्थिती पाहू नको रे बापा. मी त्या कमलीच्या झाशात आलो आणि सारा भोर झाला बाया. पाया लागतो मी, तुझ्या पाया लागतो. काले पाया लागतात, काले माफी मागून राहिले. मी कोण तुम्हाला माफ करणारा? मी काय मोठा थोडी हा? तुम्ही माफी मागूच नका, तुम्ही अटून चालले जा. कसं आमचं डोकं खराब करू नका. नाही बापा, माझ्यानं चुकलं ना, जे काही अदलो झालं ते चुकलं माझ्यानं. त्यासाठी मी माफी मागून राहिलो तुम्हाला. माफ करा नातूबा, झाबरू माफ कर रे बापा. सरपंच ओ शांताराम, सांग रे बापा मनात आले, सांग. मी कोण तुम्हाला माफ करणारा? मी काय देव आहो काय? की कोण मला माफी मागूच नका तुम्ही. जाऊ द्या बुडोबा, काही विषय नाही ना. काय माफी मागता, जाऊ द्या. मला पश्चाताप होऊन राहिला, तुम्ही मला माफी नाही देऊन राहिले. अरे तो कोण झाबरू तुम्हाला माफी देणारा? तुम्ही तुमच्या भावाला माफी मागायला पाहिजे. झाबरून माफी मागून चालते काय? नाताले माफी मागून आहे. बरं बाबा, बरं चाललो मी, चाललो. काय कसंच काय करू, मला माफी करायला तयार नाही माना तू. कसंच काय करू, जाऊन बसतो कुकडे, आता जाऊन बसतो. काय कराले, काही सुचून नाही राहिलं बा. कसं एकट्या बाईच्या भरोश्यावर, कमलीच्या भरोश्यावर घर कसं चालीन. माझ्याने एक तर कष्टाचं काम होत नाही, करू काय. तर आपल्या गळ्यात लाईन लेकरू आहे, कसंच काय करावं. मला तर टेन्शन आलंच आहे, काय करू, कसं करू, काही सुचून नाही राहिलं पा मला. अरे एकट्यानं सापडले, बुडा एकटाच बसला. चाल बरं भेटू, बरं बुडाले सांगू 2 गोष्टी. काय उडवा लय नाराज बसली इकडे कोपऱ्यात येऊन. काय करतो गड्या, परिस्थितीचा घात. परिस्थिती वाईट येणार नावर, काही सुचून नाही राहिलं गड्या. नाराज बसून आहे, मग काय करू सांग बुवा तू आता. बस त्या दिवशी तर मोठमोठ्या फेकल्या तुम्ही, बिल्डिंग बांधतो, असा धंदा करतो, फलाना करतो, करोडपती बनतो, गाव विकत घेतो. शांत्यान फॅनतेला काय समजतो, याले काय समजतो. आणि आज डायरेक्ट परिस्थितीचा घाट डायरेक्ट. गड्या बोल्याच्या बातान गाणं खायला आता असा विषय आहे तो. आता कसं शांतेचं नाही पटत नाही, मा नातू थोडीसा होता म्हणून जसं जोऱ्यात बोललो मी, छाती काढून. असा विषय होता तो, दुसरं काय आहे. माई कंडिशन मला माहित आहे गड्या. कुणी गावात कुठलेले वैखून नाही राहिलं रे बाबा. पण काचं बिल्डिंग, आणि काचं घर, आणि काचं दार, आणि काचा पैसा कुठूनही माझ्यानं काही होतच नाही, कामच होत नाही. तर काम करायला गेलं दमा लागते, करू काय सुचत नाही मला. बाबा मग यासाठी मस्ती नाही यायला लागत. प्रेमानं खाल्लं असतं तर खाली अजीर्ण झालं असतं. काल तुमच्या भावानं तुमची जमीन घेतली, तीन घर घेतलं असतं. पण तुम्ही माजले होते ना उभे आडवे, त्याला शिंगलभर चाही नाही पाडला तुम्ही तुमच्या भावाले. तो घेऊन नाही तर काय. तर काय बा, ते झाली माझ्या चूक. आता काय करतो, आता जाऊ दे. आता ते तो विषय सोडून देतो. आता पुढे काय करू हे सांगतो मुलगा. तुम्हाला 1 लाखातली गोष्ट सांगू काय? सांग ना बा, सांग. तुम्ही त्या शिवल्याचा आणि मुंशीरामचा नाम सोडून द्या. ते तुमच्या लायकीचे लोक नाही, ते तुम्हाला डुबवायला लागेल. तुमचा घोर करतील बरं ते, हे लक्षात ठेवा. तू सांगून राहिला का रे मुली? तू सांगून राहिला का? अबे तू इथं त्याच्या सोबती आहे, मला सांगता का तू? बैकून देतं का रे? बापा मी लय लागते त्याच्या सोबती, पण तुम्हाला अंदरची गोष्ट सांगून राहिलो ना, मी त्याच्यातच राहतो. पण त्याच्या काय गप्पा होतात, काय नाही होत ते मला सारं माहिती आहे ना. तुमचे माझ्या जुने संबंधात तुम्ही माझ्या बापाला मदत केली म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. तुमच्या पोरासारखा हो मी. त्याच्या फंद्यात पडू नका तुम्ही, शिवल्याच्या मुंशीरामच्या. असं काय करणार आहे ते माझ्याबरोबर? काय करणार आहे ते? लय मोठी शाळा करणार तुमच्या बरोबर. त्यासाठी तुम्ही त्याच्या नांदी नको लागू. ते काही सुतार नाही आहे, ते तुम्हाला डुबवतील. पण कमला बुडीले तुमच्या बायकोले त्या मुंशीरामच्या कामाला पाठवत नका जात जाऊ, ते बंद करा. बा माझी बुड्डी जर कामाला नाही गेली तर खाऊ काय मग? सांग ना तू. त्या मुंशीराम 7,500 दिला, तर तू म्हणतो त्या कामाला न जाऊ. कसं काय करा मग? आता पैसे नाही मागणार का? त्यानं काय लिहून घेतलं का तुमच्याकडून 7,500 दिले म्हणून? देंगे दिलायगे, काय कुठे टेन्शन घेता तुम्ही? पाहून घेतले आहे ते पुढे, पण बुडीले पाठवू नका त्यावरामध्ये. मुंशीरामच्या घोर होईन बरं. घोर काय होईन हे मला सांग पहिले, अंतरची वोट सांग. ते नाही सांगत मी घोर कोणता होते काय होते. ते अंदर खोलात ना घुसू तुम्ही. ते फक्त एवढंच करा की बुडेल त्याच्या कामाला धाडू नका मुंशीरामच्या, आणि त्या शिवलालच्या नांदीला गेलो नका. बरोबर बा माऊली. बरं बा, बुडील काही पाठवत नाही मी, पण मग करू काय सांग ना? गोटे खाऊ काय मग? काम काय करू? बरं काय बसल्या कोणतंही काम करा ना. तुम्ही राजा कलाकार माणसं, आणि तुम्हाला सांगायला लागते का? पहिले कोणता धंदा तुमचा फुटाने जाता की नाही? मग डबल करा फुटाने झालो मस्त. 5-5 रुपये पन्नेत पॅक केलं की इकले. लोक गिऱ्हाईक घरी येतात तुमच्या फुटाण्यासाठी.
बरं लेख आपला तर खानदानी पेशा होता फुटाने इक्याचा ते तर माझ्या लक्षात झालं नाही लेख आपल्या जो कला असल्यावर आपण हे पोहून राहिलो. बरोबर बा तू ना दिली आयडिया मला. फुटानेच फोडतो साले आता. बाबा तुमच्या जो कला असल्यावर तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊन राहिले बाबा. थोडा फुटाने आलो करोडपती झाले. हो आता बुढीचं कामाला जाणं बंद करून टाकतो. एक कोळही घेतो आणि फुटाने फोडणं चालू करून देतो. आता धंदा चालू करतो आता. हा तुमची नाही भेट झाली असं कोणाला सांगा नका. मी काही सांगितलं म्हणून ना माझ्या घरावर गोटे फालतू. काय रे बा ते काल सांगतो मी. चला मग गुड बाय येतो मी. हो ये बा ये. चाल बा काय तू पुढची लाईन आता. कमली का आली होऊन राहिली रे बा डबल आता मा डोकं खायले घेता आली आता इथं टिफुरूला आले. भाऊजी मला माफ करा भाऊजी मला असं करा भाऊजी मला तसं करा. इथं चोपडता धंदा काही जात नाही भाऊ. आली डबल माझ्यासाठी भैया खायला आता आली. म्हणून मी मानात आले म्हणून उखाली म्हणून गडा मी चालला जातो घरी. हे मा मागे झंडूबाम लागेला. पण हे गोष्ट दोघे जण नाही म्हणून राहिले जाऊ नका आणि हे झंडूबाम मा काही पिच्या सोडत नाही. आलीच डबल अडीचा डोकसं खायला माय. भाऊजी घरी आले. चल बापा लवकर आहेत भाऊजी घरी आहेत. मला तर वाटलं का जायला सात का कुठे पण नाही सापडले घरी आता. चल कमले लवकर. बाबू कोणते जाय बरं मोठे बाबाजवळ जाय बाबू जाय बरं. कोणता मोठ्या बाबा माझ्याने भावाचा आहे की दुसऱ्याचा आहे काय माहित नो गॅरंटी. मोठा बाप करून राहिली. आता काय हा कसे काय आले काय आहे काय का भाऊजी तुम्ही बापा अजूनही नाराजच आहे का मावर. माफी तर मागली बापा अजून मी ना. अजून काय करू आता. अजून माफी मागायला आली बापा मी. वाटलं तर माफ करा ना मला. चुकी झाली माझ्यानं. मी लय बोलली बापा तुम्हाला बरं वाईट. आता नाही होणार नाही ह्या गोष्टी माझ्यानं आता. हे मले काहीच सांगू नको. तू भाषणबाजी बंद कर. आपले दरवाजे तुझ्यासाठी बंदात. मा भावासाठी बंदात देण्यासाठी. तुम्ही अटीचा यूज नका. माडोकचं काही खाऊ नका घेणं देणं. सुखानं राहून राहिलो आम्ही आम्हाला राहू द्या. अरे बाबू गोंड्या मोठे बाबाचा राग अजून गेला नाही बाबू तुझ्यावरून. राग भरेलात मोठे बाबा तुझ्यावर. पाय ना आपण किती माफी मागून राहिलो तरी मोठे बाबा काही मानून नाही राहिले बाबू. आपल्याला हाकलून द्यायचीच पडेल मोठे बाबाले. पाय तू माफीचा काही विषय येत नाही ना. माफी मागायचं कामच नाही. तुमचे ना आपले तत्व पटत नाही. आणि तुम्ही कासाठी करून राहिले एवढा तिथं बा तेही मला माहित आहे. घरासाठी वावरासाठी नाही जर का तुम्हाला का माबद्दल प्रेम आहे काही. कधी लालता का जिंदगीत कधी फोन भाऊजी कसे काय तब्येत काय विचारलं होतं कोण्या दिवशी. आता मोठे धावधाव येऊन राहिले आणि थांबा आज होईत भाऊजी करा. भाऊजी आमचं चुकलं बापा. झाली आमच्याच्यानं गलती बापा. गलती झाल्याशिवाय समजत असते काय. गलती सुधारायला तयार आहो ना आम्ही लहान आहो बापा. जरी झालं तरी तुमच्याहून तुम्ही ना माफ करायला पाहिजेत ना आम्हाला. नाही काहीच म्हणजे अशी थांबूच नको तू. फालतू मा काही डोकसं खाऊ नको. लहान आहे मोठ्या आठी काही करू नको. तुमचं कसं वावर आणि घर म्या घेतलं आणि हाताला दिलं. तुमच्या पोटात दुखून राहिलं त्यासाठी तुम्ही अटीसा येऊन राहिले धावधाव. हातपाय धरायला माय. मी काही असा म्हणजे पगळणारा माणूस नाही आहो. मी काही डांबर नाही आहो. गरम केलं की पगळलं. भाऊजी तुम्हीच असं बोलून राहिले बापा. तर मा पोरानं कोणा इकडे त्याने तुमच्याशिवाय हाय कोण बापा सांगा ना. आपला का लय मोठा परिवार आहे काय. आता तुम्हीच काय बापा त्याले. पण तुम्ही असं बोलून राहिले. मी असाच बोलतो. माझ्या डोकसं खाऊ नको अटीसा. चला मग मित्र हुरुरु भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.